ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांचा समर्थपणे सामना करणाऱ्या S-400 या क्षेपणास्त्र विरोधी प्रणालीची कमाल सर्वांनी पाहिली आहे। अशीच प्रणाली आता अमेरिकेनेही विकसित करण्याची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच घोषणा केली आहे। गोल्डन डोम नावानं हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र असणार आहे। काय असणार आहे ही प्रणाली जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता। जागतिक स्तरावर विविध देशांमध्ये सुरू असणारा संघर्ष आणि मतभेद पाहता आता महासत्ता म्हणून ओळखला जाणाऱ्या अमेरिकेनं एक वेगळीच तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच एक अतिशय महत्त्वाची घोषणा करत संपूर्ण जगाचं लक्ष वेधलंय। त्यांनी मोठी क्षेपणास्त्र भेदक प्रणाली अर्थात गोल्डन डोम बनवण्याची घोषणा केली आहे। या प्रणालीच्या माध्यमातून अमेरिका शत्रूकडून होणारा क्षेपणास्त्रांचा मारा फार दूरवरूनच हेरणार असून त्यांना ट्रॅक करत हवेतल्या हवेतच त्यांचा खात्मा करण्याचं काम करणार आहे। ट्रम्प यांनी या प्रकल्पासाठी सुरुवातीला $25 अब्ज खर्च येईल असा अंदाज व्यक्त केला होता। पुढे हा संपूर्ण गोल्डन डोम तयार करण्यासाठी एकूण $175 अब्ज खर्च होणार असून अमेरिकेतच हे डोम बनवलं जाणार आहे। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या माहितीनुसार त्यांच्या कार्यकाळाच्या अखेरीपर्यंत हा गोल्डन डोम अमेरिकेच्या सेवेसाठी पूर्णपणे तयार होणार असून या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी जनरल मायकल गोएटलिन यांच्यावर सोपवण्यात आली आहे। इस्रायलच्या आयरन डोम पासून ही प्रणाली प्रेरित असून याची क्षमता मात्र आयरन डोम पेक्षा कित्येक पटीने अधिक आहे। त्यामुळे थेट अंतराळातून शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जाणार आहे। गोल्डन डोम मध्ये शेकडो उपग्रह नेटवर्कचा समावेश आहे। लॉन्च झाल्यानंतर काही क्षणातच या सॅटेलाइटच्या मदतीने शत्रूकडून होणारा मारा परतून लावण्यास मदत करणार आहेत। रिअल टाइम डेटा शेअरिंग आणि रडार इंटेलिजन्सची मदत इथं घेतली जाणार असून याशिवाय त्यात AI आधारित ट्रॅकिंग आणि फायर कमांडही समाविष्ट असेल। अमेरिकेच्या संरक्षण नीतीमधील स्पेस बेस्ड डिफेन्स अर्थात अंतराळाच्या मदतीने तयार झालेली सुरक्षा प्रणाली हे त्यातलं पहिलं पाऊल आहे। विशेष म्हणजे कॅनडाने या प्रकल्पामध्ये इंटरेस्ट सुद्धा दाखवलाय। लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही सुरक्षा प्रणाली अमेरिका फक्त आपल्या देशासाठी वापरणार नाहीये, तर नेटो देशांसोबत मिळून एक नवीन भागीदारी करण्याची तयारी ट्रम्प यांनी दाखवली आहे। अमेरिकेच्या या निर्णयामुळे चीन आणि रशियाला एक अप्रत्यक्ष राजकीय इशारा देखील दिला गेलाय। ट्रम्प यांनी हा निर्णय घेत कोणत्या युद्धाची तयारी सुरू केली आहे, त्यांनी हा निर्णय नेमका का घेतलाय असे प्रश्न आता जगभर उपस्थित केले जात आहेत। बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा, तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।